मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। काल आपण साधा फोरटक्स ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं आहे ते बघितलं होतं आणि बाहीचं पेपर कटिंग कसं करावं लागतं ते सुद्धा बघितलं होतं। आज आपण ह्याची परफेक्ट शिलाई सुद्धा बघणार आहोत। कटिंग करताना जे आपण टक्स मार्किंग केलेले आहेत ना ते आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत। एक एक बाजू आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आणि डबल शिलाई सुद्धा देऊन घ्यायची आहे। जे मार्किंग केलेलं आहे एकसारखं पकडा फक्त आणि शिलाईमध्ये पकडताना थोडंसं पकडायचं आहे। इथे सुद्धा असं पकडा एकसारखं आणि इथे काय करायचं बरोबर अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घेतली म्हणजे पूर्ण पॅक होऊन जातं। आता इथे सुद्धा असं पकडायचं एकसारखं थोडंसं शिलाईमध्ये पकडायचं आहे। आता ही सुद्धा बाजू अशी पकडायची आहे आणि डबल शिलाई सुद्धा देऊन घ्यायची आहे। पुन्हा एकदा पॅक करून घेते। एक बाजू तयार झाली। आता दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे। इथे मी शिलाईमध्ये एकदम असं थोडं थोडं पकडलेलं आहे। एकसारखी पकडायची बाजू फक्त कमी जास्त होऊ देऊ नका आणि डबल शिलाई देऊन घेतली। आता इथे सुद्धा फक्त असं पकडायचं एकसारखं म्हणजे काय होतं कमी जास्त होत नाही त्यासाठी दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या पकडावे लागतात। आता इथे बरोबर असं अर्धा इंच पकडा कारण की मार्किंग करताना आपण म्हणजे कटिंग करताना त्या पद्धतीने मार्किंग केलं होतं। अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला घेताना कमी करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा पॅक करून घ्यायचं आहे। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून तयार झाल्या। बघू शकता अंतर सुद्धा आपल्या इथे एकसारखं राहिलेलं आहे। आता इथे क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि उंच बाजू बटन पट्टीच्या बाजूला असते। काच बटन पट्टीच्या बाजूला उंच बाजू असते। सर्वात आधी असं ठेवून घ्या, वाटलं तर मार्किंग करून ठेवा पण असं ठेवून घ्या। उंच बाजूलाच झाली पाहिजे। आता ही सुद्धा ठेवताना तशीच ठेवून घ्यायची आहे। उंच बाजूला म्हणजे उलट होत नाही म्हणूनसाठी सांगितलं। आता ही अशी ठेवून घ्या वरच्या बाजूला आणि दुसरी आतल्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे। सर्वात आधी एक एक बाजू ठेवून घ्या। आता ही सुद्धा अशी ठेवून घ्या वरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला दुसरी अशी ठेवून घ्या। उंच बाजूला अशी ठेवून घ्या म्हणजे उलट होणार नाही। आता इथे काय करायचं आपण कटिंग करताना काय केलं होतं अर्धा इंच पकडलं होतं ना, इथे सुद्धा जोडताना अर्धा इंच पकडायचं म्हणजे उंची बरोबर होते म्हणूनसाठी। आता इथे बरोबर असं अर्धा इंच पकडायचं आणि एकसारखं आहे का असं बघा, कमी जास्त होऊ देऊ नका नाहीतर काय होतं उंची कमी जास्त होते मग फिटिंग करताना खूप असे प्रॉब्लेम येतात आपल्याला। आणि शिलाईमध्ये सापडलेलं आहे का असं ते पण बघत जा। बघू शकता एक बाजू जोडून झाली आपली, असं ठेवून घेतलं। आता इथे अशी घडी करून घ्या कापडाची बरोबर मध्यभागी असं ठेवून घ्या। आता ही दुसरी अशी ठेवून घ्या ह्याच्यावरती, सोपं आहे। आता इथे सुद्धा काय करायचं अर्धा इंच असं पकडायचं आहे बरोबर म्हणजे उंची बरोबर होईल ना। आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं बरोबर, फक्त मापे चुकू द्यायची नाहीत आपली, शिलाईमध्ये ते बरोबर होऊन जातं। इथे सुद्धा अर्धा इंच पकडलं, इथे सुद्धा मी अर्धा इंच पकडलं। वाटलंच तर मार्किंग करून ठेवा। आता ही पट्टी मी सुईची करून घेते। आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे वाटलं तर मार्किंग करून ठेवायचं, एक लाईन ओढून घ्यायची म्हणजे काय होतं चुकत नाही आपलं अजिबात। आता बघू शकता एकसारखी जोडून झालेली आहे। इथे ही सुद्धा बाजू बघू शकता आपली इथे एक पट्टी जोडून झाली म्हणजे शिलाई पूर्ण आतल्या बाजूला जाते। जर जास्त असेल तर एका लाईनमध्ये कट करून घ्या। झालं बरोबर। इथे आपली एक बाजू जोडून झाली। आता ही सुद्धा बाजू इथे मी तुम्हाला जोडून दाखवते। असं पकडा एकसारखं, फक्त खेचू नका नाही तर गुड्या पडल्यासारखं होतं। घडी परफेक्ट काढलेली आहे, जोडायला परफेक्ट पुरतेच। जोडून झाली। आता ही बाजू अशी ठेवून घ्या आणि इथे अशी घडी करून बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची आणि हा कपडा ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचा, सोपं आहे। आणि अर्धा इंच पकडायचं आहे, अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका। आता हे मी सुईचं करून घेते। बघू शकता दुसरी सुद्धा बाजू इथे आपली जोडून झाली। इथे आपले दोन्ही सुद्धा बाजू जोडून झालेले आहेत।
आता इथे काज बटन पट्टी जोडून घ्यायची आपल्याला. सर्वात आधी बटन पट्टी जोडून घ्यायची आहे. असं पकडा एकसारखं आणि इथे थोडंसं घडी करून घ्या, म्हणजे आपले धागे निघणार नाहीत म्हणूनसाठी दाबटीप टाकून घेते. दाबटीप टाकून झाली. आता ही पट्टी अशी पकडा, थोडंसं एकदम असं घडी करून घ्यायचं आणि इथे अशी ठेवून घ्या. पट्टी थोडीशी मोठी असते आपली बटन पट्टी म्हणूनसाठी सांगितलं. थोडंसं बंद करून घेते आणि पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे. जेवढं जास्त असेल थोडंसं कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. एकसारखी जोडलेली आहे, बघू शकता. बटन पट्टीने आपली थोडीशी मोठी असते म्हणूनसाठी सांगितलं. आता ही पट्टी अशी जोडून घ्या, असं ठेवून घ्या सर्वात आधी आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. आता पट्टी थोडीशी घडी करून घेतली आणि पूर्ण बंद करून घेतलं. आता पट्टी ह्या बाजूला काढून घ्या आणि थोडीशी दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता पूर्ण पट्टी आतल्या बाजूला अशी घडी करून घ्या आणि परत एकदा अशी ठेवून घ्यायची आहे. एकसारखं ठेवलं गेलं पाहिजे आणि पूर्ण पट्टी जोडून घेते. फक्त खेचू नका. थोडंसं बंद करून घेते. थोडीशी पट्टी जास्त आहे, असं कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं, जास्त असेल तर. आता दोन्ही सुद्धा पट्ट्या आत्ताच बघा पायपिंगच्या आधी एकसारखे आहेत का. कमी जास्त असेल तर थोडासा आकार दिला तरी चालेल, पण असं बघा, नाहीतर काय होतं, बटन उचललं जातं, पायपिंग कमी जास्त सुद्धा होऊ शकते, म्हणून आत्ताच बघायचं. आता थोडंसं जास्त आहे ना, थोडासा अर्धगोल आकार देऊन घ्यायचा आणि कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. वरच्या बाजूला घेताना कमी करून घ्यायचं. बघू शकता एकसारखं झालं आपल्या इथे, पण बघा पायपिंग जोडण्याआधी आपलं एकसारखं आहे का, नाही तर कमी जास्त होऊन जातं. आता इथे कमर पट्टी जोडून घ्यायची आपल्याला. सर्वात आधी दोन्ही सुद्धा बाजून एकसारखं आहे का असं बघा. आता असं पकडा, अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला घेताना कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे उंची सुद्धा परफेक्ट होते. एक बाजू झाली. आता दुसरी सुद्धा बाजू अशी पकडायची, अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घेतली. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झाल्या. आता इथे कमर पट्टी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे, कारण की आपण काय करतो, उंची अधिक 1 इंच घेतो. इथं बरोबर आपला अर्धा इंच आलंच पाहिजे. दाबटीप टाकून घेते आणि दाबटीप देताना बरोबर अशी पट्टीवरती आली पाहिजे, दिसायला एकसारखं आणि व्यवस्थित दिसतं. आता ह्या बाजूला एकदा घडी करायची आणि परत एकदा. जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर तुम्ही इथे 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, आणि जर तुम्हाला हात शिलाई नसेल करायची तर तुम्ही इथे 3 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. पट्टी एकसारखी जोडून झाली. फक्त पट्टी कधी खेचून जोडू नका, नाहीतर काय होतं, असं गुड्या पडल्यासारखं होतं. आणि शक्यतो दाबटीप टाकतच जा. आता दोन्ही सुद्धा बाजू अशा ठेवून घेतल्या. शोल्डर जोडून घ्यायचं आपल्याला इथे, असं ठेवून घ्या, उलट ठेवून घ्यायचं. अर्धा इंच पकडायला विसरू नका. गळा आपण आहे तेवढं टाकलेला आहे, बरोबर होऊन जातं. बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत. नाहीतर काय होतं, जास्त झालं तर आपलं शोल्डर उतरून जातं. त्यासाठी गळा आहे तेवढं टाका. 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, पावणे 6 इंच आहे तेवढं टाकायचं, ते बरोबर होतं. आता इथे बघा कमी जास्त आहे का, आत्ताच बघून घ्या पायपिंगच्या आधी आणि बाही जोडण्याआधी. कमी जास्त असेल तर आत्ताच कट करून घ्यावं लागेल. इथे मी पायपिंगच्या पट्ट्या एकाला एक अशा जोडून घेते आणि पट्ट्या काढताना काय करत जा, शक्यतो क्रॉसमध्ये काढत जा पट्टीचा वापर करून, म्हणजे पायपिंग पलटी पडत नाही, एकसारखी येऊन जाते. आता इथे मी पूर्ण पट्ट्या एकाला एक अशा जोडून घेतल्या आणि जेवढं क्रॉस आहे तेवढं कट करून टाकलं. आता सर्वात आधी पट्टी जोडून तयार करून घ्यायची आहे. एका लाईनीमध्ये करून घेते. क्रॉस आहे थोडंसं. आता ठेवून बघते बरोबर आपलं आहे का. अर्धा इंच बरोबर राहते वरच्या बाजूला पट्टी जोडण्यासाठी, म्हणजे आपलं हे बरोबर आहे. आता इथे सर्वात एकदा घडी करून घ्या आणि अर्धा इंच पकडायचं आहे. बरोबर अर्धा इंच पकडावंच लागेल आपल्याला, कारण की कटिंग करताना आपण त्या पद्धतीने घेतलं होतं ना वाढवून. त्यासाठी गळपट्टी जोडताना अर्धा इंच पकडावं लागेल, म्हणजे गळ्याची उंची सुद्धा बरोबर होईल ना. शोल्डर पाठीमागच्या बाजूला करून घ्यायचं आहे. शोल्डर पाठीमागच्या बाजूला
आत्ताच करून घ्या. बाही जोडताना ते बरोबर होईल ना. म्हणजे इथे सुद्धा थोडंसं घडी करून घेतलं आणि पूर्ण जोडून घेतली. आता पट्ट्या अशा ठेवून बघा. लगेच पट्टी जोडून घेतली ना, लगेच बघून घ्यायचं आपलं एकसारखं आहे का. आत्ताच बघून घ्या, नाही तर पट्टी छोटी मोठी सुद्धा होऊन जाते. आता झालं एकसारख्या, असं बघायला विसरू नका. पण आता इथं थोडंसं असं घडी करून घ्या. आपण मगाशी अर्धा इंच पकडलं होतं ना, त्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, पायपिंग तयार झाल्याच्या नंतर धागे दिसल्यासारखं होतं. त्यासाठी थोडासा त्याच्यामधला कपडा ह्याच्यामध्ये सापडू द्यात पट्टी जोडताना. म्हणजे पायपिंग पलटी पडत नाही, धागे दिसत नाहीत पायपिंग झाल्याच्या नंतर. आणि पूर्ण पट्टी अशी जोडून घ्या एकसारखी. जोडून झाली. जास्त असेल तर धागे वगैरे काय असतील तर कट करून टाकले तरी सुद्धा चालते, पण सावकाशमध्ये. क्रॉसमध्ये असेल थोडंसं तर असं कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. आता बघू शकता पायपिंगसाठी एक प्रकारची पट्टी तयार झाली. आता इथे पायपिंग करून घ्यायची आपल्याला. आता जेवढं तुम्हाला इथे वरच्या बाजूला ठेवायचं आहे तेवढंच ठेवा. आवडीनुसार पायपिंग ठेवली तरी सुद्धा चालेल. जेवढा कपडा तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचा आहे तेवढा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि बरोबर अशी पकडायची आणि एकदम अशी कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि बरोबर खालच्या बाजूला सुद्धा एक प्रकारची आपली पट्टीसुद्धा तयार होऊन जाते. जाडमध्ये ठेवा किंवा नाजूकमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल, आवडीनुसार ठेवा. आणि पूर्ण गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे. एकसारखी पायपिंग करून घ्यायची आपल्याला इथे पूर्ण. आणि तुम्ही काय करायचं आहे, पायपिंग आपली झाली ना, थोडंसं प्रेस करून घेतलं तरी सुद्धा चालेल. गळ्याचा आकारसुद्धा एकसारखा येऊन जातो. थोडंसं बंद करून घेतलं. इथे आपली पूर्ण पायपिंग तयार झालेली आहे. बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक धागासुद्धा दिसणार नाही. आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता ही आपली पाठीमागची बाजू आहे. मध्य करून घ्यायचा असा बरोबर, म्हणजे फिटिंग कमी जास्त व्हायला नको म्हणूनसाठी. आणि एक मध्यावरती मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं असं ठेवून घ्या. मार्किंग करून झालेलं आहे असं ठेवून घ्या. आता ही पट्टी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. आत्ताच बघून घ्या कमी जास्त आहे का. एकसारखं असं ठेवून घ्या. आता ह्या बाजूला असं बघायचं आपलं जास्त आहे थोडंसं समोरची बाजू. मग एका लाईनीमध्ये करून घ्यायची बरोबर त्याच्या मापामध्ये. झालं बरोबर. पण असं ठेवून बघा. आता इथे सुद्धा बघा वरच्या बाजूला बाही जोडण्याआधी बघून घ्यायचं. कमी जास्त असेल तर कट करून टाका. पण दोन्हीसुद्धा एकसारखं झालं पाहिजे इथे फिटिंगच्या बाजूला. आता ही सुद्धा बाजू अशी ठेवून घ्यायची आपल्याला. आता इथे बटन पट्टी थोडीशी मोठी असते. अलीकडच्या बाजूला थोडंसं मार्किंग करून घेतलं. म्हणजे बटन पट्टी सोडून द्यायची आहे आणि ते मार्किंगवरती मार्किंग असं ठेवून घेतलं. आणि फिटिंगची बाजू बघून घ्या. आत्ताच समोरची बाजू थोडीशी जास्त आहे, कारण की आपण कटिंग करताना काय केलं होतं, थोडंसं वाढवून घेतलं होतं. म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येऊ नये. जेवढं पाहिजे तेवढं बरोबर होऊन जातं त्याच्यामध्ये. एकसारखं करून घ्या आत्ताच. आता एकसारखं ठेवून घेतलं. आता वरच्या बाजूला बघून घ्या बाही जोडण्याआधी. एकसारखं करून घ्या. जास्त असेल तर थोडं राहिलं तरी कट करून टाका. आता बाही काय होतं कमी जास्त होऊन जाते म्हणूनसाठी सांगितलं. आता इथे काय करायचं, बाही जेवढा कपडा कमी पडला होता तो सर्वात आधी जोडून घ्यायचा आपल्याला. इथे बऱ्याच वेळा उलट होतं, त्यासाठी आत्ताच बघा. एक बाजू कट करून घ्यायची राहिली होती ना आपली कटिंग करताना. कट करून घेते इथे मी सर्वात आधी. आपण कटिंग करताना खोलगट बाजूलाच फक्त मार्किंग केलं होतं. असं ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. सर्वात आधी जोड द्यायला सोपं पडतं म्हणूनसाठी सांगते. आता पेपर कटिंग ठेवून दाखवते जोड किती बसतोय. एवढा जोड बसतोय आपला इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूनं जोड बसतोय आपला. पेपर कटिंग बाजूला ठेवून घेते. आता इथे बघू शकता ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. असं ठेवा. ठेवताना असं जोडलं जाणार तुमचं सुद्धा. आणि एक मार्किंग करून ठेवा. अर्धा इंच सापडलं पाहिजे आपलं. अर्धा इंच बरोबर आहे. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या. सर्वात आधी असं ठेवून घ्या म्हणजे उलट होणार नाही. आता ही बाजूसुद्धा अशी फिरवून घ्या कपडा, म्हणजे बाही फिरवून घेतली. ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. असं जोडलं जाणार तुमचं. अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं ह्याच्यावरती सुद्धा. कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. अर्धा इंच बरोबर सर्वात आधी मार्किंग करून घ्या. आता ही सुद्धा बाजू अशी ह्याच्यावरती ठेवून घ्या. सर्वात आधी काय करा, असं ठेवून घ्या म्हणजे उलट होत नाही कधीच आपलं. बऱ्याच वेळा काय होतं, उलट जोडलं जातं. खूप असे प्रॉब्लेम येतात. त्यासाठी सर्वात आधी बाही ठेवून घ्यायची. किती जोड पडतोय आधी ठेवून घ्या. नंतर मार्किंग करून घ्यायचं आणि जोडून घ्यायचं. अर्धा इंच पकडायचं बरोबर.
जोडून झालं, दाबटीप टाकून घेते आणि दाबटीप देताना बरोबर जोडवरती बसली पाहिजे आपली. आता ही बाजू बाही फिरवून घेतली, अर्धा इंच पकडते, दाबटीप टाकून घ्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि कपडा सापडलेला आहे का सर्वात आधी बघत जा, ते पण खूप महत्त्वाचं असतं. आता ही बाजू बघू शकता किती सोपं झालं आपल्या इथे. सर्वात आधी काय करा, ठेवून घ्या. आता बराच वेळा काय होतं, उलट जोडलं जातं. सर्वात आधी बाही ठेवून घ्यायची, जोड कोणत्या बाजूला बसतोय समोर ठेवून घेतलं ना म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. आणि सोपं आहे एकदम, नवीनला सुद्धा नक्की जमेल, एवढी सोपी पद्धत आहे आपली. आता दाबटीप टाकून घ्यायची ह्याच्यावरती, बरोबर असं ठेवून घ्या आणि दाबटीप टाकून घेतली. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंचा जोड बरोबर बसला, बघू शकता. असं ठेवून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. आता एकावरती एक असं ठेवून घेते, एकसारखं ठेवून घेतलं. इथे मी पूर्ण प्लेन करून घ्यायचं आपल्याला. इथे मध्यावरती आला पाहिजे. झालं ठेवून बरोबर. आता पेपर कटिंग घ्या, खोलगट बाजूला अशी ठेवून घ्या. आणि पेपर कटिंग ठेवताना पण तसंच ठेवून घ्या, खोलगट बाजूच्याच बाजूला झाली पाहिजे, मध्यावरती बरोबर आपला आला पाहिजे. आता काय करा, जेवढं जास्त आहे ना तेवढं कट करून टाका. जेवढं जास्त आहे तेवढं कट करून टाकते. ह्या सुद्धा बाजूचं इथे सुद्धा जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून टाकलं. कारण की आपल्याला जेवढा कपडा पाहिजे तेवढाच घ्यायचा आपल्याला. पण जोड देताना कपडा जास्त घ्या, कपडा कमी पडला तर परत प्रॉब्लेम येतो, म्हणूनसाठी सांगितलं. बघू शकता कटिंग झालं बरोबर आपल्या इथे मापामध्ये. दोन्ही सुद्धा बाजू झाल्या बरोबर. आता असं ठेवून घेते, बघू शकता झालं बरोबर. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी असं ठेवून घेतलं आणि खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, मार्किंग आपण केलेलंच आहे. असं ठेवून घ्या, मध्यावरती आला पाहिजे, बरोबर मध्यावरती आला पाहिजे. इथे सुद्धा ही बाजू अशी ठेवून घ्या, खोलगट बाजू बरोबर आपल्या समोरच्याच बाजूला झाली पाहिजे, मध्यावरती आला पाहिजे. असं ठेवून घ्या सर्वात आधी. असं जोडलं जाणार तुमचं सुद्धा. अर्धा इंच मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे, अर्धा इंच पकडायचं आहे. आणि बाही कधी खेचू नका, परफेक्ट घडी काढलेली आपण, बाही जोडायला परफेक्ट पुरणारच. एक बाजू जोडून झाली, जास्त असेल थोडंसं तर कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. आता दुसरी सुद्धा बाजू इथे मी जोडून घेते, मध्यापासून जोडायला सुरुवात केलेली आहे. दुसरी सुद्धा बाजू फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडत घ्यायची आपल्याला, परफेक्ट जोडायला सुद्धा पुरते. पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. इथे मी पुन्हा एकदा डबल शिलाई सुद्धा देऊन घेतली, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. एक बाजू जोडून झाली. आता इथे मापाचं ब्लाऊज घेते, बरोबर आहे का आत्ताच बघते. शोल्डर आपलं तयार झालेलं बरोबर आहे, बघू शकता. त्यासाठी काय करायचं, अर्धा इंच पकडत जा. आपण जेवढं शिलाई मार्जिन घेतलं ना तेवढं तुम्हाला ते पकडायचं आहे, म्हणजे तुमचं सुद्धा बरोबर होऊन जाईल. आणि शक्यतो काय करत जा, अर्धा इंच पकडत जा. जरी कपडा बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की असतो ना, पटकन निघून जातं. त्यासाठी अर्धा इंच पकडावंच लागतं. जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतो ना तेवढं आपल्याला इथे पकडावंच लागतं. इथे सुद्धा अर्धा इंच पकडलं मी. बाही जोडताना मध्यावरती आला पाहिजे. आणि बाही कधी खेचू नका, घडी परफेक्ट काढलेली आहे, जोडायला सुद्धा बरोबर पुरते आपल्याला. आता इथे सुद्धा ही सुद्धा बाजू एकसारखं पकडायचं, फक्त खेचू नका, नाहीतर काय होतं असं गोड्या पाडल्यासारखं होतं. आणि ही सुद्धा बाजू इथे मी पूर्ण जोडून घेतली. आता पुन्हा एकदा डबल शिलाई सुद्धा देऊन घेते आणि पूर्ण पॅक करून घेते. इथे आपली दुसरी सुद्धा बाजू जोडून झाली. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झालेल्या आहेत. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि शोल्डर एकसारखं आहे का असं बघायचं आहे. झालं एकसारखं. बाही जोडण्याआधी बघितलं तरी सुद्धा चालेल. आता इथे बाही उंची
सर्वात आधी असं ठेवून घ्या. बाही उंची बघून घ्यायची आपल्याला. एकसारखं पकडते आणि बाही उंची असं ठेवून घ्या. आणि जेवढी उंची आपल्याला पाहिजे ना, म्हणजे मापाच्या ब्लाऊजची अशी बघून घ्यायची, तेवढीच उंची मार्किंग करून घ्यायची आपल्याला. आत्ता आपण तयार करतोय ना त्या ब्लाऊजवरती. ही सुद्धा बाजू अशी पकडा, असं ठेवून घ्या. आणि जेवढी उंची पाहिजे ना आपल्याला तेवढी उंची बरोबर अशी बाहीवरती बाही ठेवली तरी चालेल. आणि उंची जेवढी पाहिजे ना तेवढी अशी मार्किंग करून घ्यायची आपल्याला. आता इथे मी ही पट्टी ना थोडीशी घडी करून घेते अशा पद्धतीने, म्हणजे धागे निघणार नाहीत म्हणूनसाठी. एक प्रकारची आपली ते पट्टी तयार झाली पाहिजे. अर्धा इंचापेक्षा कमी पकडायचं आहे, तेवढी पट्टी बरोबर आपली इथे तयार झाली पाहिजे. आता बघू शकता आपण इथे उंचीचं मार्किंग बरोबर केलेलं आहे. त्याच्यावरती बरोबर असं घडी करून घ्यायचं आहे, म्हणजे उंची बरोबर होईल ना आपली बाही उंची. नाहीतर काय करा, एक लाईन ओढून घ्या अशी बरोबर, म्हणजे तेवढ्याच मापाची बरोबर आपली इथे पट्टी तयार झाली पाहिजे. असं बरोबर पकडायचं आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. 5 नंबरची, कारण की आपल्याला हात शिलाई करावी लागते ना तिथे, म्हणूनसाठी हात शिलाई करून मग ती काढून टाकली तरी सुद्धा चालते. सर्वात आधी हात शिलाई करून घ्यावी लागेल. बघू शकता उंची एकसारखी झाली. आता इथे सुद्धा थोडंसं असं घडी करून घेतलं आणि पूर्ण पट्टी तयार करून घेते. अर्धा इंचापेक्षा कमी सर्वात आधी, धागे निघू नये म्हणूनसाठी. आता इथे आपण उंचीचं मार्किंग बरोबर केलेलं आहे. त्याच्यावरती एक लाईन ओढून घ्यायची अशी. थोडंसं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता पट्टीची थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे आणि एक 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे हात शिलाई करायला सुद्धा सोपं जातं. पट्टी जोडून तयार झालेली आहे बघू शकता, म्हणजे उंचीसुद्धा बाही उंचीना मापामध्ये होऊन जाते. इथे आपले दोन्हीसुद्धा बाजू जोडून तयार झाल्या. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची. असं पकडा, एकसारखं पकडायचं आहे. थोडंसं बंद करून घेते आणि पूर्ण जोडून घेते. एकसारखं पकडायचं. इथे सुद्धा मी आतल्या बाजूने फिटिंग करत आहे. आता ही सुद्धा बाजू एकसारखी पकडायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे. इथे सुद्धा एकसारखं पकडलं आणि जोडून घेते. जोडून झालेलं आहे. आता फिटिंग करून घ्यायची आपल्याला इथे ब्लाऊजची पूर्ण. एकसारखं ठेवून घेतलं. आता दंडघेर जो असेल तो मार्किंग करून घ्यायचा आहे. असं पकडायचं आणि मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि सेम तेच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला ह्याच्यावरती सुद्धा. जेवढा असेल तेवढा. शिलाईची पहिली टिप जेवढी असेल तेवढी मार्किंग करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखीच झाली पाहिजे. आता नेहमी मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल ना ती वापरली तरी सुद्धा चालेल. इथे सुद्धा पहिली शिलाईची टिप, ही पद्धत एकदा तरी वापरा. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. शिलाईची पहिली टिप. आता ज्या पद्धतीने तो ब्लाऊज पकडला तसाच हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आणि एक मार्किंग करून घ्यायचं. जेवढं आलं असेल तेवढं. पहिली शिलाईची टिप जेवढी आली तेवढी मार्किंग करून घेतली. आता ही सुद्धा बाजू तीच पद्धत वापरायची. असं पकडायचं. पहिली शिलाईची टिप आपली जेवढी आली तेवढ्या ह्याच्यावरती सुद्धा मार्किंग करून घेतलं. असं पकडायचं. मापाचा ब्लाऊज आपण कसा पकडला तसाच हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आणि सेम तेच मार्किंग करून घ्यायचं. आता पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आपल्याला इथे कडेपासून. एकसारखं पकडा फक्त कडेपासून. असं पकडायचं बरोबर, म्हणजे काय होतं कमी जास्त होत नाही. फिटिंगमध्ये जर ब्लाऊज परफेक्ट बसला ना तर ब्लाऊजना कधीच वरच्या बाजूला सरकत नाही. त्यासाठी पूर्ण असा कमरघेर मोजून घ्या जेवढा असेल तेवढा. आता इथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. मापाचा ब्लाऊज जिथे संपला तिथे एक मार्किंग करून घेतलं. आता ते जेवढं आपलं आलेलं आहे ना तेवढं अंतर मोजून घ्यायचं. त्याच्याबरोबर 4 भाग करावे लागतात आपल्याला. असं मोजून घ्या. एवढं आलं. आता एकदा निम्म करा. झालं बरोबर. एकदा निम्म केलं एवढं आलं. आता परत एकदा निम्म करायचं. फिटिंग परफेक्ट होते म्हणूनसाठी सांगितलं. पहिली शिलाईची टिप सोडून द्या.
कारण की ती पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला, म्हणूनसाठी त्याच्या पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्या. जेवढं आलेलं असेल तेवढं असं पकडायचं आणि मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा तीच पद्धत, शिलाईची टिप पहिली सोडून द्या आणि त्याच्या पुढच्या बाजूला असं मार्किंग करून घ्या, जेवढं आलेलं असेल तेवढं. आता इथे दंडघेर, मुंढा आणि कमरघेर जे जे मार्किंग आपण केलं ना त्याच्यावरती असं जोडून घ्या. पट्टीचा वापर करू शकता किंवा टेपचा सुद्धा वापर इथे करू शकता. आता इथे सुद्धा तीच पद्धत वापरायची आपल्याला. असं जोडून घ्या एकाला एक. जे जे आपण मार्किंग केलेलं आहे का, मुंढा, दंडघेर, कमरघेर, ते मार्किंग असं एकाला एक जोडून घ्यायचं. आता फिटिंग करून घेते. कमरघेर पूर्ण बंद, दंडघेर पूर्ण बंद. पहिली शिलाईची टिप आपली त्याच्यावरती येणार आहे, परफेक्ट फिटिंग आपली. आणि थोडंसं अंतर ठेवा आणि जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. 3-4 दिले तरी सुद्धा चालतील. इथे आपली परफेक्ट अशी फिटिंग करून झालेली आहे. थोडंसं क्रॉसमध्ये असेल तर असं कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं, कारण की आपण आतल्या बाजूने फिटिंग केली ना, म्हणूनसाठी सांगते. एक बाजू झाली, दंडघेर पूर्ण बंद, असं एकसारखं पकडा. कमरघेर पूर्ण बंद, अंतर ठेवा थोडंसं. जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंची फिटिंग करून घेतली. थोडंसं क्रॉसमध्ये असेल तर असं एका लाईनीमध्ये करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता थोडीशी एक शिलाई देऊन घेते, म्हणजे आपले धागे निघणार नाहीत. इथे आपली परफेक्ट फिटिंग करून झालेली आहे. दोन्हीसुद्धा बाजूंची बघू शकता. आपल्या इथे मुंडासुद्धा एकसारखा आलेला आहे. तुम्हीसुद्धा फिटिंग करण्याची ही पद्धत ना नक्की वापरायची आहे. तुमचासुद्धा ब्लाऊज असाच तयार होणार आहे. उंचीमध्ये सुद्धा बरोबर येऊन जातो आणि ब्लाऊज ना कधीही वरच्या बाजूला अजिबात सरकत नाही. आपला गळासुद्धा बघू शकता इथे. ही सुद्धा बाजू इथे बघू शकता तुम्ही. बाही जोडण्याआधीच बघायचं आपल्या इथे कमी जास्त आहे का. कमी जास्त जर असेल तर आकार थोडासा द्यायचा आणि कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. पण बाही जोडण्याआधी बघा, म्हणजे काय होतं, फिटिंगनं कमी जास्त अजिबात होत नाही. आणि शक्यतो काय करत जा, मुंडा मोजूनच फिटिंग करत जा. ब्लाऊज ना बसायला एकदम असे परफेक्ट बसतात, मुंड्यामध्ये सुद्धा मापामध्ये. आणि ब्लाऊज कमर फिटिंगमध्ये सुद्धा परफेक्ट बसेल. कमर घेरसुद्धा परफेक्ट मोजून घ्यायचा. जेवढं राहिलं ना त्याच्याबरोबर 4 भाग करायचे. उंचीमध्ये सुद्धा बघू शकता इथे ब्लाऊज तेवढं बरोबर शिलाईमध्ये पकडायचं आहे. म्हणजे काय होतं, कमी जास्त होत नाही. जेवढं आपण शिलाई मार्जिन पकडतो ना कटिंग करताना तेवढं बरोबर पकडायचं, म्हणजे कमी जास्त अजिबात होत नाही. इथे सुद्धा पट्ट्यासुद्धा बघू शकता एकसारख्या झालेल्या आहेत. आता इथे काय करायचं, आपल्याला बटन जोडण्यासाठी एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे. असं पकडा, मध्यावरती असं पकडायचं. ही सुद्धा बाजू अशी मार्किंग करून घ्यायची बरोबर. आता असं पकडायचं, मध्यावरती आला पाहिजे आणि एक मार्किंग करून घ्यायचं. मार्किंगने एकसारखे होऊन जातात आणि बटनसुद्धा एकसारखं जोडलं जातं. मार्किंग करून झालं, इथे सुद्धा एक जोडून घेणार आहे. आता ह्यासुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. असं पकडा एकसारखं, किंवा काय करा, असं ठेवून घ्या. एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्या समोरच्या बाजूला बरोबर आलं पाहिजे, म्हणजे अजिबात कमी जास्त होणार नाही. आणि बटनसुद्धा उचललं जात नाही आपलं. एकसारखं करून घेतलं मार्किंग. ही पद्धतनं नक्की वापरा. थोडंसं मार्किंगनं मोठं करते. आता इथे काजा बनवून घ्यायच्या आपल्याला, त्यासाठी आपण इथे मार्किंग केलेलं आहे. आता पट्टी थोडीशी घडी करून घ्या, एकदम थोडंसं. आणि पट्टीच्या बरोबर असं पकडलं ना, बरोबर मधोमध थोडासा कट देऊन घ्यायचा. बरोबर, जास्त नाही, सावकाशमध्ये. नाही तर जास्तसुद्धा कट होऊ शकतं. सावकाशमध्ये फक्त नॉर्मल झालं पाहिजे. थोडंसं असं कट करून घेतलं तरी चालेल. बघू शकता, एवढंच पाहिजे, जास्त नाही पाहिजे आपल्याला. बरोबर आपलं त्याच्यामध्ये फक्त बटन बसलं पाहिजे, तेवढंच बरोबर असं मापामध्ये कट करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा तीच पद्धत, थोडंसं नॉर्मल सर्वात आधी, जास्त नाही. जास्तसुद्धा कट होऊन जातं कधी कधी. कात्री फक्त ना पुढच्या टोकावरती पकडायची आणि थोडंसं नॉर्मल असं कट करून घ्यायचं, म्हणजे बरोबर होऊन जाईल. जास्त कट करू नका. आता हे दोन्हीसुद्धा असंच कट करून घेते मी. कट करून झालेलं आहे.
आता इथे काय करा, 4 पदरी दोरा घ्यायचा शक्यतो, 4 पदरी बटन जोडण्यासाठी. आणि बटन जोडताना बरोबर असे मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं, जास्त कडेला सुद्धा जोडायचे नसतात. आणि बटन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता, ही पद्धतनं नक्की वापरत जा. पट्टीच्या ना बरोबर असं मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे बटन ना एकसारखे जोडले जातात. आणि बटनना पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा पाठीमागच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण बटन आपलं इथे पॅक होऊन जातं. आता इथे मी दुसरे सुद्धा जोडून घेते. बघू शकता, धागा जास्त खेचायचा नसतो, नाहीतर ना पट्टी ना खेचली जाते. आता इथे दुसरं सुद्धा बटन जोडून घ्यायचं आहे. आणि बटनना पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना पूर्ण बटन पॅक करून घेते. इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण पॅक करून घेतलं. मापामध्ये शिल्लक आपला धागा सुद्धा राहिला पाहिजे, नाहीतर काय होतं, पट्टीला गोड्या पडल्यासारखं होतं. इथे बघू शकता, मी पूर्ण बटन जोडून घेतले. आता काजा बनवून घ्यायची आपल्याला. इथे बटन अडकवण्यासाठी आणि 2 पदरी दोरा घेतला तरी चालेल किंवा 4 पदरी घेतलं तरी चालेल. थोडंसं पॅक करून घेतलं आणि अशा पद्धतीने पूर्ण पॅक करत करत घ्यायचं आहे. सर्वात आधी एक एक बाजू पकडायची आपल्याला इथे. बघू शकता ह्या पद्धतीने. आणि धागा परत त्याच्यामधून ओवून घ्यायचा आपल्याला. एकदा पॅक करून परत ओवून घ्यायचं, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. म्हणजे ना काजासुद्धा एकसारख्या तयार होतात आणि धागेसुद्धा दिसत नाहीत आपले. आपल्याला इथे सर्व बाजूने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले धागेसुद्धा दिसणार नाहीत आणि बटनसुद्धा व्यवस्थित लागलं जातं. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. एक तयार झालेला आहे. आता इथे दुसरं सुद्धा बनवून दाखवते. थोडंसं पॅक करून घेते इथे. आणि एका हातामध्ये धागा पकडायचा आणि त्यामधून ओवून घ्यायचं आपल्याला इथे, अशा पद्धतीने. एकदा पॅक करायचं, धागा एका हातामध्ये असा पकडायचा आणि त्याच्यामधून असं ओवून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. बघू शकता, सर्व बनवून घ्यायचं आपल्याला अशाच पद्धतीने. बघू शकता, दाखवलं ते पद्धत वापरा नक्कीच. सोपं आहे एकदम. 2 पदरी दोरा घेतला तरी चालेल किंवा 4 पदरी दोरा घेतला तरी सुद्धा चालेल. इथे मी 2च पदरी दोरा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आणि पूर्ण कडेकडेने असंच आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि सर्व तयार करून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घेते. फक्त कपडा कट करताना काय करायचं, बरोबर मापामध्येच कट करून घ्या किंवा एक मार्किंग करायचं छोटंसं, त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं तेवढ्याच मापामध्ये, म्हणजे तुमचं जास्तीचं सुद्धा कट होणार नाही. बघू शकता, ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू एकसारखी आपली इथे तयार झालेली आहे. आणि आता इथे मी पूर्ण पॅक करून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून नक्की असंच बनवून घ्या. पूर्ण पॅक करून घेतलं, धागा कट करून घेते. आता सर्व बनवून घ्यायचं आपल्याला असंच. आणि मापामध्ये सुद्धा तयार होतात. इथे मी सर्वच बनवून घेतले. बघू शकता, अशा पद्धतीने आपले इथे तयार झालेले आहेत. बटन सुद्धा जोडून दाखवले. बटन काय करायचे, पूर्ण पॅक करून घ्यायचे आणि एकसारखे मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होतं, उंचीला सुद्धा कमी जास्त होत नाही पट्टी सुद्धा. आणि बटन उचलत सुद्धा नाहीत, एकसारखे जोडले जातात आपले. दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या बघू शकता इथे एकसारख्या झालेल्या आहेत. एकसारखं मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होतं, दोन्ही सुद्धा बाजू आपल्या एकसारख्या होतात. पट्टी उचलली जात नाही किंवा असं बटन आपलं उचललं जात नाही. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आज मी तुम्हाला ब्लाऊज शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. आपली बाही उंची सुद्धा बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये.
बाही जोडण्याआधी सुद्धा बघत जा कुठे आपलं कमी जास्त आहे का. जर जास्त झालं तर थोडासा आकार देऊन कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं, पण बघायचं आपल्याला. इथे आपला इथे पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.